त्यामुळे या संदर्भातील तपशील असंच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। मात्र आणखीन एक महत्त्वाची बातमी या क्षणाची बुलेटिनमध्ये आपल्यापर्यंत येत आहे, ती आपण पाहणार आहोत। प्रियंका गांधी मुंबईमध्ये प्रचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या क्षणाची राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि ती म्हणजे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात प्रियंका गांधी मुंबईमध्ये प्रचार करणार असल्याचं बोललं जात आहे। एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांचा हा प्रचार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। विवेक, आपण पाहतोय आता एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात प्रियंका मुंबईमध्ये प्रचारासाठी येणार असल्याचं बोललं जातंय, काय तपशील? काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या मुंबईत येतील आणि एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात त्या मुंबईमध्ये रोड शो द्वारे प्रचार करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। प्रियंका गांधी यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार करावा यासाठी काँग्रेसचे नेते उमेदवार आता आग्रही आहेत। काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा असा प्रयत्न आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रियंका गांधी यांनी रोड शो करावा आणि उर्मिला मातोंडकर हा त्यांचा जो उत्तर मुंबईचा जोडून असलेला मतदारसंघ आहे तिथं त्यांनी तिथपर्यंत रोड शो करावा। तर मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईमधले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा असा आग्रह आहे की त्यांनी दक्षिण मुंबईमध्ये रोड शो करावा, जेणेकरून सगळ्या मुंबईमध्ये प्रियंका गांधी आल्याचा योग्य तो संदेश कार्यकर्त्यांना जाईल आणि कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागतील। आता बघावं लागेल की नेमकं प्रियंका गांधी कोणाचं म्हणणं मान्य करतायत आणि कशा पद्धतीने प्रचार करतायत। अगदी विवेक, आणि या संदर्भातील तपशीलवार माहिती अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।